सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल। आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत। तर आता ही संध्याकाळची वेळ आहे आणि आज टिया आमची बराच वेळ झोपली। तिला उठवलं तरी उठत नाहीये आणि आज तिची स्कूल सुद्धा नव्हती, तरी पण काय माहिती एवढी कशी थकली आहे ती। तर आज भरपूर काही गोष्टी केलेल्या आहेत घरामध्ये, त्यामुळे भरपूर पसार आहे। तो मी तुमच्यासोबत दाखवते की जर एखाद्या म्हणजे चांगली गोष्ट काही करायची असेल तर इकडे दुसऱ्या साईडला आमच्याकडे किती पसारा होत होते। तर आज नाही, 1-2 दिवसांपूर्वी मी घराचा थोडासा लुक चेंज केला। लुक म्हणजे थोडंफार चेंजेस केलेले आहेत आणि ते तुमच्यासोबत शेअर तर करणार आहेच। पण अजून एक गोष्ट म्हटलं तर आपल्याला प्रत्येक गृहिणीला तर प्रत्येक वेळेला असं म्हणजे मला तरी पर्सनली वाटतं की एक वीकमध्ये मंथमध्ये काही ना काही चेंजेस असतील आयुष्यामध्ये, तर आपल्याला लाईफ पण जगायला आनंद वाटतो आणि मस्त मजेमध्ये आपण जगत असतो। जर रोज तेच बोरिंग रुटीन असेल, आपलं रोज त्याच गोष्टी असतील तर खूप जास्त बोर होतं आणि त्यामुळे मग मी असं घरातल्या घरात काही ना काही करत असते, जेणेकरून मलाही बोर होणार नाही आणि मस्त घरातल्या सगळ्यांना छान वाटेल। तर चला मी तुमच्यासोबत शेअर करते की काय केलेलं आहे नवीन गोष्ट ती। तर बघू शकताय तुम्ही आमची टिया बेबी कशी झोपली आहे मस्त। टियाला नवीन वॉच आणली आहे, तर ती पण वॉच खूप छान आहे, तर ते पण तुम्हाला दाखवते। तर वॉच आणण्याचं कारण हे आहे की टिया झाली का झोप तुझी? झोप मग। तर वॉच आणण्याचं कारण हे की मला जे काही करायचं होतं त्यासाठी थोडंसं सामान लागणार होतं, म्हणून मी एका शॉपमध्ये गेले होते आणि तिथं गेल्यानंतर आता राखी पौर्णिमा आहे, त्यामुळे राख्यांचे सगळीकडेच स्टॉल लागलेले असतात। तर तेच पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो, काय कसं तर हिने पण तिथे राख्या पाहिल्या आणि त्यामध्ये तिला एक वॉच दिसली। तर ती वॉच नव्हती, ॲक्च्युली राखीच होती तशी, पण तिला वाटलं की ती वॉचच आहे आणि तीच घे म्हणून ती खूप मागे लागली। पण तिला तिथून कसं तरी आम्ही काढून बाहेर घेऊन आलो आणि खूप घरी येईपर्यंत पण ती रडतच होती। मग तिने तिच्या डॅडीला सांगितलं, तर येताना मग प्रदीपने ही वॉच घेऊन आले। तर खूप छान आहे वॉच, मी तुम्हाला आता थोड्या वेळाने ती दाखवते वॉच टिया उठल्यानंतर की कशी आहे ती, मस्त आहे। तर आता टिया झोपल्यामुळे ती बेडरूममध्ये झोपली होती अगोदर, पण आता इथे सोफ्यावर येऊन झोपली, तर सगळे कवर वगैरे काढून येऊ मस्त अशी झोपती लोळती आमची टिट्टू। तर चला, घरातले जे काही चेंजेस आहेत, घरातले म्हणण्यापेक्षा हॉलमध्ये जास्त चेंजेस केलेले। काय बाळा, छान आहे का? छान आहे। टियाने पण मी आता जे चेंजेस केले तिने आता झोपेतून उठल्यावर पाहिलेत, म्हणून ती तसं वाव करते लगेच। तर हा जो कर्टन आहे हा खूप जुना होता आणि आमचं किचन आणि हॉलमध्ये पार्टिशन नाही आहे, ओपन आहे। तर त्यासाठी मी सध्या यूज करण्यासाठी हा इथे कर्टन लावलेला आहे आणि आम्ही रॉड वगैरे नाही बसवलेले। तर अशा प्रकारेच मी सध्या तरी अशी दोरी लावली आहे आणि इकडे हे जे तुम्हाला दिसते तर ते आर्टिफिशियल मनी प्लांट लावलेला आहे, मग त्याचे लीफ मस्त दिसतात तर ते लावले आणि अशा प्रकारे हा कर्टन लावलाय। तर पहिला इथे व्हाईट कर्टन होता आमचा, जर जे कोणी रेग्युलर व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना दिसत असेल। तर हा काही दिवस ठेवावा म्हटलं, तो मी वॉश करायला असं पण टाकला आणि एक्स्ट्रा माझ्याकडे कर्टन नव्हते, त्यामुळे मग मी हा इथे लावलाय। तर छान वाटते सध्या तरी, म्हणजे सिंगलच आहे। पहिला जो होता तो डबल होता आणि हा सिंगल आहे, म्हणजे हाफ पार्ट झाकून जातो, तर त्यामुळे हा लावलाय। आणि आता जी काही मी क्रिएटिव्हिटी केली आहे तर त्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती अपलोड असणार आहे आणि त्यानंतर हा व्हिडिओ येणार आहे। बोल बाळा। हा देते। हा, तर टियासाठी दूध गरम करण्यासाठी ठेवले। आता हे सगळं इथले आवरून घ्यायचंय। त्याच्या आधी तुम्हाला हे कर्टनचं तर हे दाखवलं। इथे पहिली होती ती दोरी सुद्धा नव्हती, लेस लावली होती माझ्याकडे जी होती तीच, म्हणजे प्रत्येक वेळेलाच मी पैसे खर्च करते असं नाही, कमी पैशांमध्ये सुद्धा काही गोष्टी करत असते। हा दाखवते आणि जे करण्याचा मागचा जो पसारा आहे तो पण सगळ्यात आधी दाखवते। असं सगळं घरामध्ये पसारा होतो, सगळं काही करायचं म्हटलं की आमच्याकडे असं सगळा असा हा अवतार झालाय। तर आता हा सगळं आवरून घ्यायचा आहे आणि पहिला जो म्हटलं तर तो हा कर्टन होता व्हाईट, तर हा वॉश केलाय। आता हा फोल्ड वगैरे करून व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे। जी आहे चेंज केलेलं म्हटलं तर ते म्हणजे हे नवीन कर्टन। तर हे कर्टन मी सध्या बनवलेले आहेत, घरीच होममेड आहेत आणि कसे वाटतात ते सांगा। याचा सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे आणि अशा टाईपचे कर्टन ॲमेझॉनवर पण अवेलेबल आहेत।
तर ते खूप महाग होते आणि एवढे महाग घेणं मला तरी काही परवडणारं नव्हतं. त्यामुळे म्हटलं घरच्या घरी आपण रियूज करून, मस्त ही साडी होती तर त्याचा रियूज करून मी असे छान कर्टन बनवलेत. एकदम मस्त असा लुक येतो घराला. तर याचा डिटेल व्हिडिओ पण मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड करेन. म्हणजे तो व्हिडिओ झालेला आहे, अजून एडिटिंग बाकी आहे, तर तो आधी अपलोड करेन आणि त्यानंतर हा व्हिडिओ येईल. तर तुम्ही नक्की पहा आणि तुम्हीसुद्धा घरच्या घरी असं मस्त कमी बजेटमध्ये छान कर्टन बनवू शकता. आता याचा पूर्ण जो लुक आहे तो अजून मला थोडासा बनवायचा आहे, तर तो बनवून मी तुमच्यासोबत तो पण शेअर करेन. तर हा आहे नवीन लुक. एकदम बॅक साईडने दाखवते म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की कसं काय केलेलं आहे. प्रत्येक कर्टन आपण टाय करताना त्याला ऑलरेडी टाय करण्यासाठी नॉट वगैरे काही दिलेलं असतं, पण हे आपण घरी गेलेले आहेत कर्टन, तर याला टाय करण्यासाठी काहीच नाही आहे. तर त्यामुळे मी असं मस्त बनवलेलं आहे, तर ते पण तुमच्यासोबत शेअर करतेच. तर या ज्या आहेत त्या उलनचंच मी बनवलेलं आहे असं टाय करण्यासाठी. म्हणजे आपल्याला जेव्हा सोडायचे कर्टन तेव्हा आपण असे मोकळे सोडू शकतो आणि जेव्हा टाय करायचे तेव्हा अशा प्रकारे टाय करायचे. आणि हे पण दिसायला खूप सुंदर असा लुक दिसतो. कधी आपल्याला फोटोज वगैरे काढायचे असतील तर घरच्या घरी असं एक छोटंसं बॅकग्राऊंडसुद्धा आहे, जेणेकरून आपण छान मस्त मस्त फोटो क्लिक करू शकतो. हे आहेत कर्टन आणि हेच पाहून टिया म्हटली होती की वाव. हो ना टिया, आवडले का तुला? आवडले का मम्मीने बनवलेले कर्टन? मम्मीच लावले ना. टिया म्हणते कोणी लावलेत हे कर्टन. तर हे वुलन वगैरे आणून काम माझं सगळं चालू होतं. तर टियाचं सारखं चालू होतं की मम्मी काय बनवतीये, हे काय करते तू फ्लॉवर. तर हेच मी कर्टन बनवणार होते असे. तर ही व्हाईट कलरची माझ्या काकूने दिलेली साडी आहे आणि त्यावरती मी असं छान करून कर्टन बनवलेले आहेत. तर इथे टाय करण्यासाठी असं वुलनचं सुद्धा केलेलं आहे. तर हे पण खूप सुंदर आहे, म्हणजे दिसायला बघा आता तुम्हीच पाहू शकता की किती सुंदर दिसते. तर हॉलसाठी वगैरे म्हणजे जिथे आपल्याला ट्रान्सपरन्सी पाहिजे त्याच्यासाठी छान आहेत हे कर्टन. कारण ट्रान्सपरन्सी कशामुळे की एक तर दिसायला पण ते छान दिसतात लुक, आणि उजेड वगैरे पण दिवसा पण ह्याच्यामधून आरामात येतो भरपूर. तर असं लुक आहे फायनल. तर हे मला खूप करायचं होतं, तर ते मी फायनली केलेलं आहे आणि मी खूप हॅप्पी आहे. असं छोट्या छोट्या गोष्टींमधून मला खूप आनंद मिळतो, जे काही मी छोटं मोठं घरात करत असते. तर खालून मला फिनिशिंग राहिली आहे, म्हणजे तेच की फोल्ड करायचं राहिलं थोडंसं. माझ्याकडे शिलाई मशीन नाही आहे. हे टाय करायला असतं ना बाळा इथं असं कर्टन, तर शिलाई मशीन नाही आहे ना, त्यामुळे मी ते केलं नाही आहे, हातानेच करावं लागणार आहे. वरचं तर ऑलरेडी हातानं केलं आहे, पण हे करून करून मला बसून बराच वेळ झालं, त्यामुळे मग मी आता हे बघेन, आता उद्या करेन. सध्यापुरतं तरी असं लावलेलं आहे, बसल्या बसल्या पण मी आता इथे करू शकते. तर हे आहे फायनल. हे कर्टन तुम्ही पाहिलेच. अजून मी एक छान आता जे काही आपले सण वगैरे जे आहे त्याच्यासाठी लागणारी आहेच, तर त्याच्यासाठी मी अजून एक मस्त ज्या अशा रिकाम्या बॉटल्स असतात त्याचं DIY बनवणार आहे. त्याचं पण काम चालूच आहे माझं थोडं थोडं. ह्या अशा बॉटलपासून मस्त बनवणार आहे आणि याच्यासाठी सुद्धा मी खूप एक्सायटेड आहे की हे कधी कंप्लीट होणार आणि कसं दिसेल हे महत्त्वाचं. जसं की कर्टनसाठी होतं किंवा कोणत्या पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माझं असतंच तसं. तर त्यासाठी मला सगळ्यात मेन महत्त्वाचं लागणार होतं ते म्हणजे वाळू किंवा थोडीशी खडी छोटी. तर ते आणून द्यायचं काम माझ्या भावाने केले. तर बघा एवढी आणून ठेवली आहे आणि याचा वापर करून करायचा आहे. तर ते तुम्हाला पुढे नंतर दिसेलच. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा, म्हणजे अशा छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. टिया बेबी तुझी वॉच दाखव ना, वॉच दाखव ना तुझी. काढून नाही, अशीच दाखव ना वॉच. जर वॉच पाहायची असेल ना तर त्याच्या आधी टियाचा पराक्रम बघा. मी इकडे काय केलं की हिचं चालू असते इकडे पेंटिंग, हिने सगळं पेपर वगैरे करून ठेवलंय. मग मी फेविकॉलनं चिटकवत असते तर ते हिचं तिकडे चालू असतं. हे मग मी चिटकवले, मी असं बनवले तसं बनवले. असं वाटते की मी आज खूप जास्त बडबड केली आहे. तर चला आता जास्त बडबड न करता टियाचं एकदा वॉच दाखवते, कारण छान आहे, मस्त कमी किमतीमध्ये पण मिळालेली आहे. आणि याची वॉच दाखवून झालं की मग आपण ब्लॉगला एंड करूया. तर त्यासाठी लाईट बंद करावी लागते, तर चला लाईट बंद करूया, नंतर खेळ. अशी दाखव ना इथे बनवून कसं. तिकडे कशाला गेली तू, इथं उभार ना, इथून दाखव ना असं करून. इकडं दाखव, असे करून दाखव ना असं.
प्रेस करून प्रेस. टायमिंग तर याच्यामध्ये कळतोच, पण त्याशिवाय याच्यामध्ये 24 प्रकारच्या बार्बी दिसतात. थांब 1 मिनिट बाळा. असं इकडे दाखव, इकडे समोर. हा इथंच उभार, इथेच उभार, इथेच उभार. हा कर असं प्रेस. वर कर वॉलवरती. खाली कर, इथं खाली खाली समोर. हे बघा. कर अजून परत. हा हे बघा अशी बार्बी. अजून कर प्रेस. असं 24 प्रकारच्या बार्बी दिसतात. तर हे छान आहे. टिया दिवसभर घेऊनच झोपली आहे. काल रात्री पण घेऊनच झोपली होती. जवळ गेलं की छोटी दिसते आणि लांबून जास्त मोठी दिसते ती, हो ना. आवडली ना तुला वॉच? तर चला आता आमचं बाकीचं जे काम आहे ते करून आता इथलं सगळं आवरून घेता येईल. हा मस्त. दाखव परत एकदा. लांबूनच दाखव ना टिया. चला बाय करा. चला हा व्हिडिओ इथेच एंड करतोय. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुड. ठीक आहे. चलो बाय.